ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली। लवकरच प्रायोगिक तत्वावर अधिसूचना काढण्यात येणार आहे। पालिका, आरटीओ, वाहतूक शाखा आणि नागरिकांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली। आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाल्याची माहिती आहे। आरटीओचे अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांना सोबत ठेवून एक बैठक आयोजित केली होती। कारण की ठाणेकरांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे हा वाहतूक कोंडीचा आहे, पार्किंगचा आहे। निरनिराळ्या ठिकाणी अवैध प्रकारे त्या ठिकाणी दोन्ही बाजूने पार्किंग केलं जातं किंवा वाहतुकीमध्ये निरनिराळे जे अडथळे आहेत त्या संबंधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ठाणेकर जे आहेत ते त्रस्त आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर याच्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने ही बैठक आयोजित केली होती। तर उद्यापासून राज्यातील 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होते। यवतमाळ जिल्ह्यातील 35,000 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत। 127 खरं तर परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची करडी नजर असणार असल्याची माहिती। 12वीची परीक्षा ही 10 फेब्रुवारीपासून सुरू होत असून जिल्ह्यामध्ये 127 परीक्षा केंद्र आहेत। 127 परीक्षा केंद्रावर जिल्ह्यात 35,352 विद्यार्थी हे परीक्षा देणार आहेत। आपण शिक्षण विभागाचे 6 भरारी पथक नेमलेले असून माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशानुसार प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांचे बैठे पथकसुद्धा नेमलेले आहेत। तसेच माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक आणि बोर्ड यांचेसुद्धा भरारी पथक नेमण्यात आलेले आहेत। राज्य शासनाच्या वतीने GPR 2.0 प्रशासकीय सुधारणा उपक्रम राबवला जातोय। पंतप्रधान मोदींकडून अभिनव उपक्रमाचं विशेष कौतुक करण्यात आले। प्रशासकीय सुधारणांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा, मुख्यमंत्री फडणवीसांनी शासकीय विभागांना महत्त्वाच्या सूचना दिल्या। राज्यात 70,000 पदांची लवकरच नोकर भरती होणार आहे। नव्या पद्धतीने भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न मिळावा, तहसीलदारांकडून राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपालांना निवेदन देण्यात आले। थोरांचा देशाच्या जडणघडणीत मोठा वाटा होता। भारतरत्न देऊन त्यांचा कार्याचा गौरव करावा। सामाजिक कार्यकर्त्या प्रशांत कांबळे यांनी ही मागणी केली। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे। मात्र केंद्र सरकारकडून, भारत सरकारकडून याकडे दुर्लक्ष होत आहे। आता 2024 नंतर आता भारत सरकार अनेक पुरस्काराची घोषणा करत असताना यावेळी तरी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न द्यावा। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देऊन जे गुरुदेव भक्त आहे यांची मागणी पूर्ण करावी अशी आमची मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।